मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 18वा मोक्ष संन्यास योग, गीतेचा निष्कर्ष, त्यागाची पूर्णता। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 13 ते 16। म्हणूया आपण श्लोक नंबर 13, मग आपण तात्पर्य श्रील प्रभुपादांचं वाचून मग चर्चा करूया। ऍक्च्युली जुन्या भगवद्गीतेमध्ये 13, 14 एकत्र दिलेले आहेत। श्लोक नंबर 13। पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम्। पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम्। पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम्। पंच 5 एतानि ही महाबाहो हे महाबाहो कारणानि कारणे निबोध समजून घे मे माझ्याकडून सांख्ये वेदांतात कृत अंते निष्कर्ष रूपात प्रोक्तानी म्हटलेले सिद्धये सिद्धी करिता सर्व कर्मणाम कर्माचे। भाषांतर आहे, हे महाभाव अर्जुन, वेदांतानुसार सर्व कर्मांच्या सिद्धीची 5 कारणे असतात। ती कारणे माझ्याकडून समजावून घे। पुढचा श्लोक मी वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल भगवंत काय बोलतायत। मग आपण दोन्ही तात्पर्य एकत्र वाचूया आणि जर वेळ राहिला उरला तर मग पुढचे श्लोक 15 आणि 16 वाचूया। श्लोक नंबर 14 मध्ये भगवंत म्हणतात, अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथ्वीधम पृथक्विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम। हे महाभाव अर्जुन, वेदांतानुसार सर्व कर्माच्या सिद्धीची 5 कारणे असतात, ती माझ्याकडून समजावून घे। कर्माचे स्थान म्हणजे शरीर, कर्ता विभिन्न इंद्रिये, अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा, ही कर्माची 5 कारणे आहेत। कर्माची कारण म्हणजे काय? ज्यांच्यासाठी किंवा ज्यांच्याद्वारे कर्म केलं जातं। तर हे जे
Everybody got disconnected. Can't hold the call. Oops. Well, I can tell you right now it is 5:35. Sorry. A phone, Google Meet, online. I think it's a little bit too much now. काल आपण वाचलं, भगवंत सांगतात की जो सत्वगुणी व्यक्ती असतो तो कर्माचा त्याग करत नाही, आपलं कर्म कर्तव्य म्हणून करतो. आणि जो त्यागी नाही त्याला मात्र मृत्यूनंतर इष्ट, अनिष्ट आणि मिश्र असे 3 प्रकारचे कर्मफल प्राप्त होतात. Yeah, I'll just reject. मग आता एखाद्याला प्रश्न पडेल की सगळ्याच कर्माचं फळ असलं पाहिजे, ते भगवंतांसाठी केलं जातं त्याचं फळ नाही असं कसं काय? म्हणून भगवंत कर्म आणि कर्माचं फळ हे कसं ठरवलं जातं हे पुढच्या 5-6 श्लोकांमध्ये सांगतात. पहिल्यांदा भगवंत सांगतात की हे महाभाव अर्जुन, वेदांतानुसार, इथे शब्द वापरलेला आहे सांख्य, सांख्ये कृतांते प्रोक्तानी, म्हणजे सांख्य तत्वज्ञानानुसार कर्माची 5 कारण आहेत, ती कारण माझ्याकडून ऐकून घे. ती कारण सांगितली भगवंतांनी. कर्माचे स्थान म्हणजे हे शरीर, शरीर हे कर्माचं कारण आहे. कर्ता म्हणजे कोण करतो तो. विभिन्न इंद्रिये, इंद्रियाद्वारे ती केली जातात. कधी कधी इंद्रिय पण कारणीभूत असतात आपल्या कर्माला. अनेक प्रकारचे प्रयत्न म्हणजेच मनातून आलेली ही इच्छा, आणि शेवटी परमात्मा, परमात्मा देखील आपल्या कर्मांचं कारण असतं. या दोन्हीचे आपण तात्पर्य वाचूया. श्रील प्रभुपाद म्हणतात, या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो, म्हणजे काल परवाचे जे आपण वाचलं की कर्माचं फळ मिळतं, तर कसा त्याग कोण करतो? सत्वगुणातला त्याग करत नाही, तो त्याग करत नाही फळाचा, त्याला फळ कशा प्रकारे भोगावं लागतं. मग या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो की जर केलेल्या कोणत्याही कर्माचे काहीतरी फळ असतेच, तर मग कृष्ण भावनामय मनुष्याला त्या कर्माची सुख दुःख रूपी फळे का बरे भोगावे लागत नाही? भगवंत वेदांत तत्वज्ञानानुसार हे कसे शक्य होते ते सांगत आहेत. तुमच्याकडे मराठी भगवद्गीता असेल तर इथे लिहिलेलं आहे वेदांत दर्शनानुसार. दर्शन हा शब्द हिंदीमध्ये तत्वज्ञानाला वापरतात, मराठीमध्ये वापरतात. वेदांत तत्वज्ञानानुसार हे कसे शक्य होते हे सांगत आहेत. ते म्हणतात की सर्व कर्मे घडून येण्यामागे 5 कारणे असतात, आणि सर्व कर्मांमध्ये सिद्धी प्राप्त करण्याकरिता आपण या 5 कारणांचा विचार केला पाहिजे. 5 कारणं असतात कुठलेही कर्म करण्यामागे, आणि ही 5 कारणं आपण जर समजावून घेतली तर आपल्याला लक्षात येईल की कुठल्या कर्माचं कसं फळ मिळतं, का मिळतं. थोडंसं टेक्निकल आहे, नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, परंतु
बऱ्याचदा भगवंत एकदम डीप मध्ये जाऊन सांगतात ज्यांना समजावून घ्यायचंय त्यांच्यासाठी. Can you add Kunti Mataji into that? She's there already? No, I think she stops after trying couple of times. Yeah. ते म्हणतात की सर्व कर्मे घडून येण्यामागे 5 कारणे असतात आणि सर्व कर्मांमध्ये सिद्धी प्राप्त करण्याकरिता आपण या 5 कारणांचा विचार केला पाहिजे. सांख्य तत्वज्ञान म्हणजेच ज्ञानाचा आधार आणि वेदांताला सर्व प्रमुख आचार्यांनी ज्ञानाचा अंतिम आधार म्हणून स्वीकारले आहे. श्रीपाद शंकराचार्यांनीही वेदांत सूत्राचा या रीतीने स्वीकार केला आहे. म्हणून अशा शास्त्रांचा सल्ला घेतला पाहिजे. मागे पण एकदा भगवंत म्हणतात की मी हे तुला माझ्या मनाचं सांगत नाहीये, सर्व ऋषी मुनींच्या नुसार सर्व शास्त्रानुसार मी तुला समजावून सांगतोय. 13व्या अध्यायात कुठेतरी एका ठिकाणी म्हणतात. इथे आणखीन एकदा सांगतात की शास्त्रानुसार त्याची 5 कारणे आहेत. प्रभुपाद आपल्या प्रवचनांमध्ये समजावून सांगताना सांगतात की भगवंत म्हणतात की शास्त्र हे माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत. म्हणून सद्यस्थितीला कलियुगामध्ये बऱ्याच वेळेला आपण बघतो की कुणी एक सांगतो तर कुणी दुसरा सांगतो, कोणाला खरं धरायचं. जनरली शास्त्रामध्येच हे सांगितलेलं आहे की कुठलीही गोष्ट, विशेष करून अध्यात्मामधली कोणतीही गोष्ट तुम्हाला कुणी काही सांगितलं असेल, बऱ्याचदा आपल्या लेक्चरमध्ये पण बरेच भक्त प्रश्न विचारतात की प्रभूजी आम्हाला या भक्तांनी असं सांगितलेलं, तुम्ही वेगळं सांगताय, किंवा प्रभुपाद वेगळं सांगतायत, मग हे कसं समजावून घ्यायचं. ऑफकोर्स प्रभुपादांचं सत्य मानायचं. पूर्व आचार्य आपले आचार्य होते. आणि बऱ्याचदा लोक बदलतात, शास्त्र बदलतात, भगवद्गीता बदलतात, कारण त्यांचा काहीतरी स्वार्थ असतो त्याच्या मागे. त्या स्वार्थापोटी बऱ्याचदा हे बदललं जातं आणि ह्यालाच गुरु शिष्य परंपरा खंडित होणे म्हणतात. तर हे शास्त्रामध्येच सांगितलेलं आहे की कोणतीही गोष्ट गुरु, साधू आणि शास्त्र या तिघांनी मान्यता प्राप्त असली पाहिजे. आणि या सिक्वेन्स मध्ये, या क्रमाने. आपल्याला काही माहिती नसेल आपण गुरुला विचारलं पाहिजे. गुरु जे काही सांगतो, कॅन यू टर्न ऑन दोज 2 लाईट्स ऑल्सो. गुरु जे काही सांगतो त्याच्यामध्ये आपल्याला जर संशय असेल तर आपण साधूंना विचारलं पाहिजे. नॉट दॅट. थँक्यू. आता तुम्ही म्हणाल की गुरु कशाला खोटं सांगेल, चुकीचं सांगेल. कलियुगामध्ये सगळं शक्य आहे. आणि बऱ्याचदा असं झालेलं आहे, हो की नाही. मग ते साधूंनी मान्य केलेलं असलं पाहिजे, किंवा साधूंनी जर वेगळं सांगितलं असेल आणि गुरु वेगळं सांगत असेल तर साधूंचं खरं मानलं पाहिजे. साधू म्हणजे कोण? साधू म्हणजे सगळे जे दिसतात भगव्यामध्ये ते साधू नव्हेत. साधू म्हणजे पूर्व आचार्य, म्हणजे गुरुचे गुरु. त्यांनी काय म्हटलंय हे बघायला लागतं. जसं प्रभुपाद रूप गोस्वामींपर्यंत जाऊन सगळ्या तात्पर्यांचा, सगळ्या गुरूंनी सांगितलेल्या तात्पर्यांचा अभ्यास करून आपल्याला तात्पर्य लिहून देतात. की माझं, प्रभुपाद बऱ्याचदा सांगायचे की मी हा अभ्यास तुमच्यासाठी नाही माझ्यासाठी करतो, की मी चुकून तुम्हाला काही चुकीचं सांगू नये. हे अत्यंत महत्वाचं असतं ऍक्च्युली गुरुसाठी. गुरुने कधीच स्वतःच्या मनाने काही ऍड केलं नसलं पाहिजे, कधीच त्याच्यामधलं काही काढलं नसलं पाहिजे, किंवा कधीच त्याच्यामध्ये काही बदल केला नसला पाहिजे. आणि कलियुगामध्ये खूप जास्त होत आहे. नुसतं भगवद्गीतेचे 700 आवृत्त्या आहेत. मग आता गुरु आणि साधू दोघांचं म्हणणं जर आपल्याला संशयास्पद वाटत असेल, चुकीचं वाटत असेल, तर आपल्याला सांगितलं जातं
की ते दोघं जे सांगतात ते शास्त्रामध्ये देखील लिहिलेलं असलं पाहिजे आणि त्या दोघांना शास्त्राचा संदर्भ देता आला पाहिजे. नसेल तर ते चुकीचं आहे. शास्त्र परफेक्ट आहे, शास्त्र श्रेष्ठ आहे. आणि मग हे समजावून सांगताना श्रील प्रभुपाद सांगतात की शास्त्र हे भगवंत देखील मान्य करतात. जो कोणी साधू असतो तो शास्त्राचा संदर्भ दिल्याशिवाय त्याने बोललंच नसलं पाहिजे. म्हणून बघा बऱ्याचदा आपल्याला भगवद्गीतेमध्ये देखील आढळतं, या कठोपनिषदामध्ये, या श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये, या उपनिषदांमध्ये, भागवतमच्या या श्लोकामध्ये दिलेलं आहे. सो अक्षरशः प्रभुपाद अमेरिकेत गेल्या गेल्या हेच सांगत होते. आणि ते सगळे नवीन भक्त शिला प्रभुपादांचे नवीन शिष्य, त्यांना काही माहिती नव्हतं. त्यातले थोडेसे अभ्यास शिला प्रभुपादांच्या वरती पूर्ण समर्पण झाल्यानंतर त्यातल्या एका भक्तांनी प्रभुपादांना प्रश्न विचारला की प्रभुपाद, आम्हाला तर या शास्त्राचं नाव पण माहिती नाहीये, परंतु तुम्ही दरवेळी तुम्ही श्लोक पण म्हणता, त्याचा नंबर पण सांगता, कुठल्या शास्त्रात आहे ते पण सांगता, काय उपयोग आहे, आम्हाला ते लक्षात पण राहणार नाही. प्रभुपादांनी उत्तर दिलं त्याला, हे तुमच्यासाठी नाही, हे माझ्यासाठी आहे. कारण एका साधूने शास्त्राचा संदर्भ दिल्याशिवाय किंवा शास्त्रातला आहे हे सांगितल्याशिवाय काही बोललंच नसलं पाहिजे. सो इम्पॉर्टंट. सगळं काही शास्त्रसंमत असलं पाहिजे. म्हणून बघा, तुम्ही पण बऱ्याचदा प्रश्न विचारता, अशा प्रभूजींनी असं म्हटलं, मी तुम्हाला पहिल्यांदा एकच सांगतो, त्या प्रभूजींना तुम्ही परत जाऊन विचारलं पाहिजे की हे कुठल्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. निदान शास्त्रामध्ये नसेल तरी कुठल्या पूर्व आचार्यांनी हे कुठं म्हटलेलं आहे एवढं तरी आपल्याला कळालं पाहिजे, माहिती असलं पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे भगवंत देखील याचं पालन करतात, आपण तर केलंच पाहिजे, हो की नाही. म्हणून इथे सांगितलेलं आहे की सांख्य तत्वज्ञानानुसार, वेदांतानुसार कर्म करण्याची 5 कारणे आहेत. आता मी ती तुला सांगणार आहे. म्हणून श्रील प्रभुपाद थोडंसं याच्याबद्दल सांगतात की शास्त्राचा ज्ञानाचा आधार आणि वेदांताला सर्व प्रमुख आचार्यांनी ज्ञानाचा अंतिम आधार म्हणून स्वीकारले आहे. श्रीपाद शंकराचार्यांनीही वेदांत सूत्राचा या रीतीने स्वीकार केला आहे. म्हणून अशा शास्त्रांचा सल्ला घेतला पाहिजे. अंतिम नियंत्रण परमात्म्याकडे असते. ज्याप्रमाणे भगवद्गीतेत सांगितले आहे की सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टम, 15व्या अध्यायात भगवंत म्हणतात, ते प्रत्येक व्यक्तीला त्याच्या पूर्व कर्माचे स्मरण करून कोणत्या ना कोणत्या तरी कार्यात संलग्न करतात. त्यांच्या निर्देशानुसार जी कृष्ण भावनामय कर्मे केली जातात त्यांचे फळ या जीवनात किंवा मृत्यूनंतरच्या जीवनात कधीच भोगावे लागत नाही. हे पण ऑलरेडी भगवंतांनी सांगितलंय की कशा प्रकारचं कर्म केलं की ते तुम्हाला बांधून ठेवतं, कशा प्रकारचं कर्म केलं की ते तुम्हाला बांधून ठेवणार नाही. माझ्यासाठी कर्म करणे म्हणजे काय, यज्ञ म्हणून कर्म करणे म्हणजे काय, तसं नाही केलं तर ते तुम्हाला कसं बांधून ठेवतं, हे ऑलरेडी 3ऱ्या अध्यायात 5व्या अध्यायात डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आता काय सांगतायत की एकदम जसं मी तुम्हाला म्हटलं बघा, 13व्या अध्यायापासूनचे पुढचे जे अध्याय आहेत ते एकदम असं खोलात जाऊन डिटेलमध्ये ज्ञान देण्यासाठी आहेत की बाबा तुम्हाला थोडासा जरी संशय असेल तर त्यातून बाहेर निघा. आता इथे एकदम डिटेलमध्ये जाऊन भगवंत सांगतात की कर्म करण्यामागे 5 कारणं असतात. या 5 कारणांमध्ये आपण कर्म करतो. कुठली ती 5 कारणं आहेत? कर्माचे स्थान, त्यालाच कंसात प्रभुपादांनी लिहिलेलं आहे शरीर, हे कर्माचं स्थान आहे. कर्ता म्हणजे त्या शरीराचा स्वामी, कर्ता किंवा करणारा. विभिन्न इंद्रिय, डोळे, नाक, कान, घसा, डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा, हे ज्ञानेंद्रिय आहेत. हात, पाय, वाचा, गुदद्वार, जननेंद्रिय, कर्मेंद्रिय आहेत. हे विभिन्न इंद्रिय देखील कर्माचे स्थान आहेत, कर्माचे कारण आहेत. अनेक प्रकारचे प्रयत्न, ज्याला प्रयास म्हटलं जातं, ते कर्माचं कारण आहे. आणि शेवटी परमात्मा हे कर्माचं कारण आहे.
तर परमात्माच ऍक्च्युली हा बऱ्याच कर्माचं कारण असतो, परंतु प्रभुपादांनी ऑलरेडी ते आपल्याला आधीच्या तात्पर्यामध्ये थोडंसं सांगितलं की भगवंत म्हणतात सर्वस्य चाहम हृदय सन्निवेश, मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे आणि काय आठवायचं आणि काय आठवायचं नाही हे मी ठरवतो. तर आता हे 5 कारण जी सांगितलेत त्याच्यावरती शिल प्रभुपाद आपल्याला समजावून सांगतात. अधिष्ठानम म्हणजे शरीर, शरीरात निवास करणारा आत्मा कार्य करतो जेणेकरून कर्माचे फळ प्राप्त करता येते व म्हणून त्याला कर्ता असे म्हणतात. शरीर हे कर्माचं कारण आहे. शरीरामध्ये निवास करणारा आत्मा त्या कर्माद्वारे फळ प्राप्त करायचा प्रयत्न करतो, त्यामुळे तो पण कर्माचं कारण आहे. आत्मा हा ज्ञाता व कर्ता आहे असे श्रुतीमध्ये सांगितलेले आहे. श्रुतीशास्त्रामध्ये प्रभुपाद संदर्भ देतात शास्त्राचा. कुठे सांगितले हे? इथे सांगितलं. एष ही द्रष्टा सृष्टा, द्रष्टा आणि सृष्टा दोन्ही आहे आत्मा. तो करणारा पण आहे आणि बघणारा पण आहे. प्रश्न उपनिषद मध्ये सांगितलेलं आहे. तर वेदांत सूत्रामधील ज्ञोते एव आणि कर्ता शास्त्रार्थ तत्वात या श्लोकात देखील याची पुष्टी केलेली आहे वेदांत सूत्रामध्ये. इंद्रिय ही कर्माची साधने आहेत. शरीर कर्माचं कारण आहे. शरीरामध्ये निवास करणारा आत्मा कर्माचं कारण आहे. इंद्रिय कर्माचं कारण आहे. ऍक्च्युली इंद्रिय कर्माची साधन आहेत, म्हणजे याच्या थ्रूच कर्म केलं जातं, त्यामुळे ते देखील कर्माचे कारण बनतात. आणि आत्मा इंद्रियांच्या मदतीने निरनिराळी कर्मे करीत असतो. प्रत्येक कर्माकरिता वेगळा प्रयत्न असतो, काहीतरी उद्देश असतो, हो की नाही? परंतु आपली सर्व कर्मे परमात्म्याच्या इच्छेवर अवलंबून असतात आणि शेवटचं कारण असतं परमात्मा. आपण भरपूर प्रयत्न करू, भरपूर इच्छा करू, परंतु परमात्म्याने जर परवानगी दिली नाही तर आपण करू शकत नाही. परमात्मा कधी परवानगी देतो? आपण त्याच्यासाठी पात्र आहोत की नाही हे बघून मग परवानगी देतो. इच्छा करणे आपलं काम आहे, ते पूर्ण करायचं की नाही भगवंत ठरवतात. परमात्मा आपल्या सोबत बसलेले, हृदयामध्ये बसलेले परमात्मा ठरवतात. गिव्ह हिम व्हॉट ही वॉन्ट्स, तर दिस ही विल बी काम डाऊन. तर ही 5 कारणे. जो प्रत्येकाच्या हृदयात एका मित्राच्या रूपात स्थित असतो. कोण? परमात्मा. परमात्मा सर्व कारणांचे कारण आहे. आपण बऱ्याचदा म्हणतो की नाही, सर्व कारण कारणम, कॉज ऑफ ऑल कॉजेस. कारण तो सगळं नियंत्रण करतो, परंतु तो थोडीशी ढील पण देतो. आपल्या इच्छेनुसार करायला परवानगी देतो. ऍक्च्युली देतात म्हटलं पाहिजे. हे भगवद्गीतेत आणि भागवतामध्ये सगळीकडे बऱ्याच ठिकाणी हे एकेरी शब्द वापरलेले आहे, तोंडात तेच बसत. जो प्रत्येकाच्या हृदयात एका मित्राच्या रूपात स्थित असतो, जे प्रत्येकाच्या हृदयात एका मित्राच्या रूपात स्थित असतात, असं पाहिजे. आपले प्रयत्न ते ठरवतात पूर्ण करायचे की नाही. ते सगळ्यावरती कंट्रोल तेच करतात, म्हणूनच त्यांना परमेश्वर म्हटलेलं आहे, कंट्रोलर म्हटलेलं आहे. परंतु आपण त्यांच्यावरती प्रेम करावं म्हणून ते आपल्याला थोडंसं स्वातंत्र्य देतात. याला आंशिक स्वातंत्र्य म्हटलं जातं, सूक्ष्म स्वातंत्र्य. आणि त्या स्वातंत्र्याचा उपयोग करून मग आपल्या इच्छा, आपले प्रयत्न, आपली इंद्रिय, आपण स्वतः किंवा आपलं शरीर हे मग कर्माचं कारण बनतं. आणि हे जेव्हा कर्माचं कारण असतं तेव्हा त्याचं फळ आपल्याला भोगावं लागतं. हेच गणित सांख्य तत्वज्ञानानुसार भगवंत समजावून सांगणार आहे. अशा परिस्थितीमध्ये जो हृदयस्थ परमात्म्याच्या निर्देशाखाली कृष्ण भावनेत कर्म करीत असतो, तो स्वाभाविकपणेच कर्मबंधनात सापडत नाही. जे पूर्ण कृष्ण भावनामय आहेत ते अंततः त्यांच्या कर्माकरिता जबाबदार ठरत नाहीत. सर्व काही परम इच्छा परमात्मा भगवंतांवर अवलंबून असते. हे पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगणार आहेत. प्रभुपाद थोडंसं आलदीच आपल्याला सांगतात. तर हा परमात्मा आहे,
तो ठरवतो, कंट्रोल करतो आणि मग आपल्याला थोडीशी स्वातंत्र्य पण देतो, त्यामुळे आपण पण कर्म करतो. मग जेव्हा आपण कर्म करतो त्याला जबाबदार आपण असतो. बेसिक रूल आहे, याच्यात काही विशेष न समजण्यासारखं नाही आहे, हो की नाही. एखाद्या कंपनीमध्ये देखील आपण एखाद्या कामगाराला काय म्हणतो, तुझ्या जबाबदारीनं करायचं असेल तर कर, माझं म्हणणं आहे की तू ते करू नको. मग तो हट्टीला पेटलेला असतो, नाही मी करून दाखवणार. ठीक आहे, मग मालक शेवटी काय म्हणतो, तुझ्या जबाबदारीवर करणार असल्यास तर कर, त्यात काय चुकलं त्याचं तुला भरपाई द्यायला लागणार, त्याचं फळ तुला भोगावं लागणार. पण मी सांगितलं करू नको, त्यामुळे काय नुकसान होईल ते मला भोगायला लागणार आहे, तू त्याची काळजी कर. एकदम बेसिक नॉलेज, बेसिक लॉजिक आहे, अलग अलग समजायला एकदम सोपं आहे. तो परमात्मा कंटिन्युअसली ते परमात्मा कंटिन्युअसली आपल्याला सांगत असतात की हे चुकीचं आहे, करू नको, हे कर, माझ्यासाठी कर, माझ्या संतुष्टीसाठी कर. हे जर केलास तर तू ते इथे अडकणार. पण आपण काय म्हणतो, खूप सांगताय तुम्ही, मला थोडस शांत बसा, माझं मला थोडस करू द्या. जो एखादा आगाव अहंकारी कामगार असतो कंपनीतला, तो मालकाला पण उलट बोलतो, माहितीये का, नुकसान भरपाई मी देतो, माझ्या मनाप्रमाणे जरा मला करू द्या, तुम्ही जरा शांत बसा. तसं आपण पण या परमात्म्यांना कंटिन्युअसली म्हणत असतो. आणि ज्या दिवशी आपण त्यांचं म्हणणं ऐकतो आणि त्यांच्या संतुष्टीसाठी ते सांगतील तसं करतो, तेव्हा मात्र त्याचं फळ आपल्याला भोगावं लागत नाही. कारण आपण त्यांनी सांगितलंय म्हणून केलंय, आपण त्याला जबाबदार नाही. त्यामुळे जो कृष्ण भावनामय कर्म करत असतो, म्हणजेच भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे करत असतो, भगवंतांच्या संतुष्टीसाठी करत असतो, त्याला कर्माचं फळ भोगावं लागत नाही. बाकीची 4 कारणं आहेत, त्या कारणांमुळे जर आपण कर्म करत असलो तर आपल्याला त्या कर्माचं फळ भोगावं लागतं. हेच समजावून सांगण्यासाठी हे 4 श्लोक आहेत, 5 श्लोक आहेत. पुढच्या श्लोकामध्ये ते म्हणतात भगवंत, शरीरा वाङ्मनोभिर्य कर्म प्रारभते नरः न्यायं वा विपरीतं वा पंचैते तस्य हेतव. शरीराने, वाणीने आणि मनाने न्याय्य किंवा त्याच्या विपरीत असे जे काही कर्म मनुष्य करतो ते या 5 कारणांमुळेच घडत असते. तुम्ही शरीराने कर्म करा, वाणीने केलेल्या बोललेल्याला देखील कर्म म्हटलं जातं. म्हणजेच काय, चांगलं बोललं की त्याचं चांगलं फळ मिळतं, वाईट बोललं की त्याचं वाईट फळ मिळतं, भले तुम्ही करू नका. शरीर, वाचा आणि मन हे तिन्ही कंट्रोलमध्ये ठेवायला लागतात आपल्याला, भगवंतांसाठी वापरायला लागतात. म्हणून तपस्येमध्ये पण या तिघांचीच तपस्या सांगितलेली, आठवतंय का तुम्हाला? शरीराची तपस्या, वाचेची तपस्या आणि मनाची तपस्या. मग या शरीर, मन आणि वाचा याने जे काही कर्म केलं जातं हे वर दिलेल्या 5 कारणांमुळे हे कर्म केलं जातं. थोडंसं तात्पर्य आहे याच्यावरती. प्रभुपाद म्हणतात, या श्लोकातील न्याय्य कंसात लिहिलेला योग्य आणि त्याच्या विपरीत म्हणजे अयोग्य हे शब्द महत्वपूर्ण आहेत. न्यायम वा विपरीतम वा म्हणजेच काय, चांगलं करा, वाईट करा. न्यायम म्हणजे चांगलं, विपरीतम म्हणजे त्याच्या उलट, अयोग्य. योग्य कार्य शास्त्रात दिलेल्या आदेशानुसार केले जाते आणि अयोग्य कार्य शास्त्रांचा आदेश न जुमानता केलेले असते. परंतु जे काही कर्म केले जाते त्या कर्माच्या पूर्णतेकरिता ही 5 कारणे आवश्यक आहेत. शरीर, कर्ता, आत्मा, इंद्रिय, प्रयत्न, प्रयत्नाला तुम्ही उद्देश पण म्हणू शकता, आणि परमात्मा. आणि मग पुढे भगवंत म्हणतात, तत्रैवं सति कर्तारं आत्मानं केवलं तु यः पश्यत्य कृतबुद्धिस्त्वान् स पश्यति दुर्मतिः. म्हणून या 5 कारणांचा विचार न करता ज्याला वाटते की तो एकमेव कर्ता आहे तो नक्कीच मूर्ख आहे. तो नक्कीच मूर्ख आहे व तो गोष्टींना यथार्थ रूपात पाहू शकत नाही.
स पश्यती दुर्मती. दुर्मती म्हणजे काय? मती. संस्कृतमध्ये दूर शब्द तेव्हा जोडला जातो जेव्हा उलटा अर्थ काढायचा असतो त्याचा. दुराचार, दुर्व्यवहार. दुर्मती म्हणजे मूर्ख. मूर्ख व्यक्तीला या 5 कारणांबद्दल काही ज्ञानच नसतं. त्याला वाटतं सगळं काही मीच करता आहे, मीच करा लागले. हे भगवद्गीतेत 2 वेळा सांगितले. कर्ताहम इति मन्यते. अहंकार विमूढ आत्मा, अहंकारामध्ये असलेला मूर्ख आत्मा देखील असाच विचार करत असतो की मीच करताय. तात्पर्य छोटासा श्रील प्रभुपादांनी दिलेला आहे. मूर्ख मनुष्याला समजत नाही की परमात्मा त्याच्या अंतरात मित्र म्हणून स्थित आहे व त्याच्या कर्माचे संचलन करीत आहे. जरी स्थान, कर्ता, प्रयत्न व इंद्रिये ही भौतिक कारणे असली तरी अंतिम कारण स्वतः भगवानच असतात, परमात्माच असतात. म्हणून मनुष्याने केवळ या 4 भौतिक कारणांनाच पाहू नये तर परम कारणाकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे. जो परमात्म्याला पाहत नाही तो स्वतःलाच कर्ता मानित असतो, स्वतःच्या शरीरालाच कर्ता मानित असतो, स्वतःच्या इंद्रियांनाच कर्ता मानित असतो आणि मग तो मूर्ख असतो. हे सगळ्यांना मिळून अहंकार निर्माण झालेला असतो. मी, माझं शरीर, माझ्या शरीराशी संबंधित सगळ्या गोष्टी, माझ्या शरीराशी संबंधित लोक, कुटुंब, पत्नी, मुलं, घर, कंपनी, आणि जगभर त्याला सांगायचं असतं मी केलंय, माझ्या हाताने हे का. बऱ्याचदा म्हणतो आपण माझ्या हाताने हे कार्य घडले. त्याला माहितीच नाही परमात्मा आहे, तो कंट्रोल करतोय. त्यांनी परवानगी दिली म्हणून तुमच्या हातातून घडलं, नाही तर ते कधीच घडलं नाही. आणि त्यांनी तो जेव्हा जेव्हा अशा शास्त्रसंमत नसलेल्या कर्मासाठी परमात्मा जेव्हा जेव्हा परवानगी देतात तेव्हा तेव्हा ते कर्म तुम्हाला अडकून ठेवतं, त्याचं फळ तुम्हाला भोगावं लागतं. आता एखादा व्यक्ती असं म्हणेल की मग परमात्मा एवढे कंट्रोलर, स्ट्रिक्ट कंट्रोलर असून देखील मग ते कशाला परवानगी देतात. परवानगी नाही दिली की मग अजूनच आपण दुःखात पडतो. आणि भगवंत आपल्या पित्या समान आहेत, त्यांना ते बघवत नाही. ते म्हणतात ठीक आहे तू करून बघ, त्याचा परिणाम भोग. त्याचा परिणाम भोगल्यानंतर जेव्हा ज्ञानात स्थित होशील तेव्हा परत ये. हे लॉजिक आहे त्याच्यामागे. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात यस्य नाहम कृतो भावो बुद्धी यस्य न लिप्यते हत्वापि स इमाम लोकान हंती न निबध्यते. जो मिथ्या अहंकाराने प्रेरित नाही, ज्याची बुद्धी बंधनात सापडलेली नाही, तो जगातील मनुष्यांना मारून देखील मारेकरी होत नाही. तसेच तो कर्माने बांधलाही जात नाही. व्हेरी इंटरेस्टिंग. आता शेवटचा मुद्दा याच्यावरती भगवंत येतात. थोडस अजून आहे पुढे. मग त्या परमात्म्याने सांगितल्याप्रमाणे जर आपण ऐकायला लागलो, शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण जर वागायला लागलो, तर आपण एखाद्याची हत्या जरी केली तरी ते चांगलंच असतं. ऑफकोर्स भगवंत इथे उदाहरण म्हणून सांगतात, आपल्याला जाऊन उद्यापासून हत्या करायची नाही कोणाची, भगवद्गीतेत सांगितलंय म्हणून. भगवंतांसाठी केलेलं असलं पाहिजे. आणि आपल्याला माहिती नाही भगवंतांसाठी काय करायचं असतं आणि कसं करायचं असतं. त्यामुळे नेहमी आपण एखाद्या आपल्या प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडे जाऊन हे काय केलं पाहिजे, काय केलं नसलं पाहिजे हे विचारपूस करून मग केलं पाहिजे. नाहीतर भगवद्गीतेत सांगितलंय भगवंतांसाठी हत्या केली तरी चालते म्हणून करायचं. असं बऱ्याचदा चुकीचं ज्ञान देऊन हत्या करून पण घेतली जाते. असे बरेच प्रकार घडलेत भारतामध्ये, हो की नाही. परंतु एक टोकाची भूमिका उदाहरण म्हणून भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत की जो व्यक्ती अशा प्रकारे ही कर्माची 5 कारणे जाणतो आणि त्याच्या मागे मी आहे हे जाणतो, आणि जो स्वतःसाठी कर्म करत नाही, स्वतःच्या अहंकारासाठी कर्म करत नाही, परमात्मा सांगेल तेच, परमात्माच्या संतुष्टीसाठीच कर्म करतो,
त्याने कोणाची हत्या जरी केली तरी त्याला त्याचं पाप लागत नाही. परंतु बाकीच्या वेळेला आपण चालताना रस्त्यावरून चुकून जरी एखाद्या किड्यामुंगीवर पाय जरी पडला तरी त्याचं आपल्याला फळ भोगावं लागतं. एक मुंगी जरी मारली तर. परंतु भगवंतांच्या सेवेसाठी अख्खं जग नष्ट करा, काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. परंतु त्याला भगवंतांची संमती असली पाहिजे, भगवंतांनी सांगितलेलं असलं पाहिजे. विशेष करून अर्जुनाला हे उदाहरण महत्वाचं आहे, कारण अर्जुनाला युद्ध करायचं नाही. अर्जुनाला वाटतं की युद्ध केल्यामुळे मी बऱ्याच जणांना मारेन, त्याचं पाप माझ्या डोक्यावरती येईल, गुरुला मारेल, गुरु समान लोकांना मारणार आहे मी, त्याचं पाप मी कधी फेडणार, महत पापम अर्जुन म्हणतो. भगवंत सांगतात की नाही, तसं नाही. एकतर तू धर्म म्हणजे काय समजावून घे. धर्म काय असतो, असुर कोण असतो, दैवी गुणाचा कोण असतो, असुरी गुणाचा कोण असतो, हे समजावून घे. 16व्या अध्यायामध्ये सांगतात. आणि जे असुरी गुणांचे असतात त्यांना मारण्यासाठीच मी आलेला असतो आणि मला मदत करणे तुझं कर्तव्य आहे, कारण तू क्षत्रिय आहेस. कधी कधी भगवंत येत देखील नाहीत आपल्या गुरुकडून किंवा आतूनच आपल्याला हे ज्ञान देतात आणि आपल्याला एखादं कर्म करायला लावतात. पण ते केलं पाहिजे. अर्जुनाचं हे कन्फ्युजन का झालेलं आहे, कारण अर्जुन देखील गुरुकुलमध्ये बरंच शिक्षण घेऊन आलेला. त्या शिक्षणाच्या आधारावरती तो सांगत आहे की मला वाटतं हे चुकीचं वागतोय आपण. परंतु भगवान श्रीकृष्ण हे ज्ञानाचे भांडार आहेत, त्यांच्या पलीकडे काय ज्ञान असणार आहे. वेदांमध्ये सगळं वाचन श्रवण करून जरी आपण कन्फ्यूज झालेलो असलो, जसं मगाशी आपण चर्चा करत होतो, बरेच गुरु वेगळं सांगू शकतात, बरेच साधू वेगळं सांगू शकतात, परंतु शास्त्र कधी वेगळं सांगत नाही. म्हणून भगवंत इथे सांगतात की शास्त्राप्रमाणे मी तुला ठामपणे सांगतो की जर तू तुझ्यासाठी कर्म केलास तर त्याचं फळ तुला भोगावं लागणार, परंतु जर तू माझ्यासाठी कर्म केलास, काही पण कर, काही प्रॉब्लेम नाही, तुला अजिबात त्याचं फळ भोगावं लागणार नाही, त्याची रिॲक्शनच येणार नाही तुला, नो रिॲक्शन. श्रील प्रभुपाद सांगतात तात्पर्यामध्ये, या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की न लढण्याची इच्छा मिथ्या अहंकारापासून उत्पन्न होत असते. खोटा अहंकार आहे तुझा न लढण्याचा. हे बऱ्याच जणांना समजत नाही, हे अहंकार कसं काय. उलट अर्जुन तर दयाभाव दाखवतोय, करुणेचा भाव दाखवतोय. अर्जुन दयाभाव, करुणेचा भाव हे आपल्या स्वजनांसाठी दाखवत आहे. खूप महत्वाचा पॉइंट आहे ह्या सगळ्यामध्ये, स्वजनम. दुसरे कुणी असतं तर अर्जुननी मारला असतं, कारण तो क्षत्रिय होता. युद्ध करणं त्याचं कर्तव्य आहे. आपले स्वजन बघितले समोर, तो डळमळला. म्हणजेच काय, तो मी म्हणायला लागला. माझे पितामह मी कसं मारू, माझे नातेवाईक मी कसं मारू, माझे भाऊ, माझं राज्य, मीच्या लेवलला आला. आजपर्यंत तो क्षत्रिय म्हणून, कर्तव्य म्हणून कर्म करत होता. आणि आपण आयुष्यभर मीच करत आलेलो आहे. आपण काय अर्जुनपेक्षा वेगळे नाहीये. अर्जुन ऍक्च्युली शुद्ध भक्त आहे भगवंतांचा. तो आपल्याला समजावून सांगण्यासाठी थोड्या काळापुरता तो अशुद्ध भक्त असल्याची भूमिका करतोय, बस. आणि म्हणून इथे श्रील प्रभुपाद म्हणतात की त्याची युद्ध न करण्याची इच्छा ही अहंकारातून निर्माण झाली होती. अहंकार म्हणजे मी. आपल्याला लवकर समजत नाही. तो तर करुणेने, दयेने म्हणतोय की आपण क्षमा केली पाहिजे. भगवान श्रीकृष्ण सांगतात 16व्या अध्यायामध्ये, क्षमा हा दैवी गुण आहे. आणि परत आपण कन्फ्युजिंग होतोय. येस, हे सगळे दैवी गुण भक्तामध्ये असतात, परंतु क्षत्रियाचा हा गुण असतो की अधर्माच्या विरुद्ध कुणी काय काम करत असेल, भगवंतांच्या विरुद्ध कुणी काय काम करत असेल तर त्याला दंड देणे हे त्याचं कर्तव्य असतं. त्याला दंडनीती म्हणतात. अर्जुन स्वतःला कर्ता समजत होता आणि त्याने अंतर्बाह्य असणाऱ्या परमात्म्याच्या आज्ञेचा विचार केला नाही. परमात्म्याची अनुमती आहे अथवा नाही हे जर मनुष्याला कळतच नसेल तर मग त्याने कर्म का करावे.
हा पण व्हॅलिड प्रश्न आहे. ठीक आहे प्रभूजी, आम्ही मान्य करतो की परमात्मा आहे, परंतु तो माझ्याशी बोलत नाही, मला रोज सांगत नाही काय करायचं काय करायचं नाही. ऍक्च्युली परमात्मा रोज क्षणाक्षणाला आपल्याला सांगत असतो काय करायचं काय करायचं नाही. आपलंच लक्ष नसतं त्याच्याकडे, पण दुर्लक्ष करतो. बऱ्याच गर्दीमध्ये आपल्याला ज्याचं ऐकायचं असतंय तिकडेच आपलं कान असते, बाकीचे मोठ्याने जरी बोलले तरी आपल्याला लक्षात येत नाही काय बोलते. तशी आपली अवस्था आहे. म्हणून आपल्याला हे जप करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे, भगवंतांचं स्मरण, चिंतन, वंदन, कीर्तन करायचं आहे, जेणेकरून आपलं लक्ष त्यांच्याकडे जाईल. कारण सध्या आपण त्यांना विसरलोय. मग त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायला लागलो की मग त्यांचं सांगितलेलं आपल्याला ऐकू यायला. हा येस, मला आठवतंय 4 वर्षापूर्वी पण मला हे असं मनातून आलेलं, परंतु मी केलं नाही. ते परमात्म्यानेच सांगितलेलं असतं. आणि मग आपल्याला पटायला लागतं आपण किती मूर्ख होतो, तेव्हा ऐकायला पाहिजे होतं. भक्तीची प्रोसेसच ही आहे. भक्तीची प्रोसेस म्हणजे काय? आपलं तोंड बंद ठेवणे, आपली बुद्धी योजना प्लॅनिंग करायचं बंद करणे. आपलं हेच चालू आहे कंटिन्युअसली. काय काय करायचं, काय करायचं नाही, कसं करायचं, केव्हा करायचं, प्लॅनिंग वर प्लॅनिंग, प्लॅनिंग वर प्लॅनिंग. परंतु ते परमात्मा बिचारे तिथे बसून ओरडून ओरडून सांगतात, अरे माझा पण प्लॅन आहे आणि तुझं खरं सुख माझ्या प्लॅन मध्ये सामील होण्यामध्येच आहे. कारण तुझे प्लॅनिंग कितीही कर, कधीच सक्सेसफुल होणार नाही. मग भगवंत त्याला एक चान्स देतात. ठीक आहे, तुझ्या प्लॅनिंग प्रमाणे करून बघ. मग तो बिचारा ट्राय करतोय, आपण ट्राय करतोय. आणि मग हे आपले प्लॅनिंग सगळे उद्ध्वस्त झालेले बघून झाल्यानंतर मग आपण भगवंतांकडे येतो, म्हणतो बरोबर आहे तुमचं, या भौतिक जगात मी काही सुखी होऊ शकत नाही, मला आता खरोखरच ज्ञान द्या, तुम्ही सांगा काय करायचं, मी करतो. या स्टेजला येणे म्हणजेच भक्त होणे, या स्टेजला येणे म्हणजेच अर्जुन होणे. अर्जुन अक्षरशः म्हणतो, कितव्या श्लोकामध्ये, 67व्या, करिष्ये वचनम तव, 73व्या श्लोकामध्ये अर्जुन अक्षरशः म्हणतो या अध्यायामध्ये, माझं सगळा मोह नष्ट झालेला आहे, माझं सगळं भ्रम नष्ट झालेला आहे, आता मी एक्झॅक्टली तेच करणार जे तुम्ही सांगणार. या स्टेजला येणे म्हणजेच भक्त होणे. करिष्ये वचनम तव. तर हे केलं पाहिजे. तर परंतु जो कर्माची साधने स्वतः कर्म करणारा आणि परम अनुमती प्रदान करणारा परमात्मा यांना जाणतो, तो प्रत्येक कार्य करण्यासाठी पूर्ण सक्षम असतो. असा मनुष्य कधीही भ्रांत होत नाही, भ्रमित होत नाही. मिथ्या अहंकार आणि नास्तिकवाद किंवा कृष्ण भावनेचा अभाव याच्यापासून मीच करता आहे व मी जबाबदार आहे या भावनांचा उदय होत असतो. खोटा अहंकार, नास्तिकवाद म्हणजे भगवंतांना मान्यच करायचं नाही, किंवा कृष्ण भावनेचा अभाव. आपण आलोय भक्तीमध्ये, परंतु अजूनही पूर्णपणे आपण कृष्ण भावना भवित झालेलो नाही. त्यामुळे अजून पण आपल्या देखील मनामध्ये तेच आहे, मीच करताय. परमात्मा आणि भगवंतांच्या निर्देशानुसार जो कोणी कृष्ण भावना भवित कर्म करीत असतो, त्याने जरी कोणाला मारले तरी तो मारेकरी ठरत नाही आणि त्या हत्येचे फळही त्याला भोगावे लागत नाही. जेव्हा सैनिक सेनापतीच्या आज्ञेचे पालन करीत असताना हत्या करतो, त्यावेळी त्याला दोषी ठरवले जात नाही. परंतु जर त्या सैनिकाने स्वेच्छेने कोणाला मारले तर मात्र त्याला निश्चितच न्यायालयात शिक्षा ठोठावी लागते. प्रभुपाद हे उदाहरण खूप वेळा प्रभुपाद सांगतात. ऍक्च्युली हे परफेक्ट उदाहरण आहे समजावून घ्यायला. जसं की मिलिटरी मधला एखादा सैनिक जो असतो, त्याला गन दिलेली असते, होय नाही, AK-47 किंवा मशीन गन दिलेली असते, आणि ती वापरायची कशी याचं ट्रेनिंग पण गव्हर्नमेंटच देतं, बरोबर आहे की नाही.
आणि ती कुठे जाऊन कशी वापरायची याचे आदेश पण त्याला दिले जातात. त्याप्रमाणे तो जातो बॉर्डरवरती, कारगिलच्या बॉर्डरवरती फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ समजा, तिथे तो 100 लोकांना मारतो. 100 शत्रूच्या 100,000 सैनिकांना मारतो. जितके जास्त सैनिकांना तो मारेल तितका जास्त त्याचा सत्कार केला जातो, त्याला पदक दिलं जातं, नाही, त्याला प्रमोशन दिलं जातं. आणि असाच सैनिक जेव्हा घरी येतो सुट्टीवरती आणि शेजाऱ्याशी जर त्याचं भांडण झालं आणि तीच बंदूक वापरून त्याने जर त्या शेजाऱ्याला मारलं तर मात्र त्याला न्यायालयामध्ये जाऊन शिक्षा भोगावी लागते. कर्म तेच आहे. प्रभुपादाचं सांगायचा उद्देश तो आहे. कर्म तेच आहे, बंदूक तीच आहे, ट्रिगर तसाच ओढलेला आहे, सगळं सेम केलेलं आहे, माणसालाच मारलेलं आहे समोरच्या. परंतु एक काम वरच्या आदेशानुसार केलेलं आहे, त्यामुळे वरचे जबाबदार आहेत त्याला. जो कोणी बॉस असेल त्याच्या आदेशानुसार. आणि दुसरं काम स्वतःच्या इच्छेसाठी, स्वतःच्या अहंकारामुळे केलेलं आहे, त्यामुळे त्याला मी जबाबदार आहे. सिंपल, हो की नाही? तसंच भगवंतांनी हे शरीर जे आहे आपल्याला, हे शरीर, ही इंद्रिय, ही भगवंतांनी आपल्याला दिलेली आहेत. जसं सरकार आपल्याला बंदूक देते सैनिकाला आणि सांगते हे बंदूक वापरायचं कसं, तसं भगवंतांनी हे शरीर आपल्याला दिलेलं आहे आणि भगवंतांनी सांगितलेलं हे शरीर त्यांच्या सेवेमध्ये कसं वापरायचं. ते जर आपण विसरलो आणि स्वतःसाठी वापरायला लागलो तर नक्कीच तुम्हाला दंड भोगावा लागणार. चांगलं असो वाईट असो, बेस्ट आहे हे शरीर ज्याच्या मालकीचं आहे त्याच्या सेवेमध्ये वापरणे. ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते. पुढचा एक श्लोक वाचूया, म्हणजे तिथे एक सेक्शन संपतो आणि नवीन सेक्शन सुरू होतो. आणि थोडंसं टेक्निकल पण आहे, त्यामुळे उद्या याच्यामध्ये वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. आपण ते पटकन वाचून टाकूया, याच्याशीच रिलेटेड आहे. पुढच्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात, ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदन करणम कर्म कर्तेती त्रिविधा कर्म संग्रह. हे थोडस 13व्या अध्यायामध्ये पण झालेलं आहे. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता ही 3 कर्माला प्रेरणा देणारी कारणे आहेत आणि इंद्रिये, कर्म आणि कर्ता हे 3 कर्माचे घटक आहेत. कर्माचे घटक इंद्रिय, कर्म आणि कर्ता. म्हणजे कर्म ज्या इंद्रियाद्वारे केलं जातं आणि ज्याच्यामुळे केलं जातं, कर्ता जो करतो, हे कर्माचे घटक आहेत. आणि याला प्रेरणा कोण देतात? ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता. एखादं ज्ञान घेऊन आपण काहीतरी करतो, ज्ञेय म्हणजे त्या ज्ञानातून काय मिळवायचं आहे, त्याचा उद्देश काय आहे, त्याला ज्ञेय म्हणतात. आणि ज्ञाता म्हणजे ज्याने ते ज्ञान दिलेलं आहे, ग्रहण केलेलं आहे, सॉरी. तात्पर्य, दैनंदिन कर्म करण्याकरिता 3 प्रेरक असतात. ज्ञान, ज्ञेय म्हणजे ज्ञान जाणण्याचा विषय, आणि ज्ञाता म्हणजे जाणणारा. कर्म करण्याची साधने, स्वतः कर्म आणि कर्ता हे कर्माचे घटक आहेत. कोणत्याही मनुष्याने केलेल्या कोणत्याही कर्मामध्ये या गोष्टी असतात. कर्म करण्यापूर्वी काहीतरी प्रेरणा होत असते. प्रेरणा 3 प्रकारच्या सांगितल्या, त्यापैकी एक प्रेरणा असली पाहिजे. कर्म प्रत्यक्ष घडण्यापूर्वी ज्या निर्णयाप्रत आपण पोहोचतो ते कर्माचे सूक्ष्म रूप असते. जसं मनामध्ये आपण विचार करत असतो, याचा असा बदला घ्यायचा आहे, इथे जाऊन असं काम करायचं आहे, तिथे जाऊन हे करायचं आहे. चुकीचा विचार करणे हे देखील सूक्ष्म कर्म असते. त्याच्यातूनच प्रेरणा निर्माण होते. त्यानंतर कर्माचे रूपांतर क्रियेत होते. ते मनामध्ये सूक्ष्म रूपामध्ये असतं, ते ऍक्च्युअली ऍक्शन मध्ये येतं. प्रथम मनुष्य विचार करणे, अनुभव करणे व इच्छा करणे या मनोवैज्ञानिक प्रक्रियेतून जातो
व तिलाच प्रेरणा असे म्हणतात. त्याने माझा अपमान केलेला आहे, त्याला मी जाऊन धडा शिकवणार. हे अपमान केल्यापासून उद्या सकाळपर्यंत डोक्यामध्ये असतं. याला हे देखील कर्मच आहे. यालाच प्रेरणा म्हणतात. प्रेरणा आपली त्याच्या मागे काहीतरी उद्या सकाळी जाऊन करण्यामागे ही प्रेरणा आहे. आणि मग सकाळी जाऊन जेव्हा ऍक्च्युअली आपण ऍक्शन घेतो, मारतो किंवा शिव्या देतो, त्याला कर्म क्रिया म्हटलं जातं. त्यालाच प्रेरणा म्हणतात. ही प्रेरणा शास्त्रातून आली असली किंवा गुरु महाराजांच्या आदेशातून आली असली तर तिला समान समजण्यात येते. ज्यावेळी प्रेरणा होते व करताही असतो त्यावेळी इंद्रियांच्या मदतीने, ज्यांच्यात सर्व इंद्रियांचे केंद्रस्थान असलेल्या मनाचाही समावेश होतो, त्याच्या मदतीने प्रत्यक्ष कर्म घडते. तर आता ही प्रेरणा जर आपण बदलली, शास्त्राचं वाचन करून ज्ञान घेतलं, ज्ञान ज्ञेय आणि ज्ञाता हे प्रेरणा आहे, किंवा गुरु आपले जे असतात त्यांच्याकडून प्रेरणा घेतली, उपदेश घेतले, आदेश घेतले, तर त्याच्यातून होणारं कर्म हे चांगलं असतं. किती डीप मध्ये डिटेल मध्ये जाऊन भगवंत सांगतात आपल्याला. या उलट आपण स्वतःच्या मनाने, स्वतःच्या अहंकारानेच एखादं ज्ञान घेतलं, त्या ज्ञानातून प्रेरणा घेतली, तर ते जे काम करतो आपण ते चुकीचंच ठरतं आणि त्याचं मग फळ भोगावं लागतं. आणि हे काम कोण करतं? इंद्रियांच्या मदतीने. इंद्रियांच्या मदतीने, त्याच्यामध्ये मेन इंद्रिय आहे मन, त्याच्या पण मदतीने कर्म घडत असतं. कोणत्याही कर्माच्या सर्व अंगांना कर्मसंग्रह असे म्हणतात. प्रेरणा, कर्माचं घटक, कर्माची कारणे 5 सांगितली, सगळं मिळून कर्मसंग्रह म्हटलेला आहे शास्त्रामध्ये. थोडंसं टेक्निकल झाला आजचा विषय. हे लक्षात ठेवायचं की आपल्याला काही गरज नाही, लक्षात नाही ठेवला तरी तुमच्या लक्षात येण्यासाठी आहे की काय, कसं भानगड काय आहे आपल्या शरीरामध्ये, काय चाललेलं आहे, मी काय करतोय, आपल्याला समजण्यासाठी. याच्यावरती काही परीक्षा होणार नाहीये. 5 कारणं लिहा, 3 घटक लिहा, लक्षात ठेवण्यासाठी. हरे कृष्ण. इथे आपण आज थांबूया. आता हे कारण, कर्माची कारणे, प्रकृतीचे 3 गुण, हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन मिळून शास्त्रामध्ये काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. ते थोडक्यात आपल्याला भगवंत पुढच्या सेक्शन मध्ये सांगणार आहे, ज्याला वर्णाश्रम म्हटलं जातं. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. आता माहिती की शरीर, वाचा आणि मन याची तपस्या केली पाहिजे. तर आपण सगळं शारीरिक लेवलला तर म्हणजे करू तर शकत नाही, पण प्रयत्न केला तर होऊ शकतो. शारीरिक लेवलला, वाचेच्या लेवलला पण करू शकतो, पण मनाचं काय? कारण अर्जुनासारख्या महादेवगाने पण सांगितलं की मनावरती कंट्रोल ठेवणं मला शक्य नाही. अशा परिस्थितीमध्ये आता सध्या कलियुगासारखे आपण एकदम संक्षेप युगामध्ये जन्माला आलोय आणि आपल्याला एका सगळ्या गोष्टींचा तपस्या करत असताना मनाची तपस्या कशी करायची त्याच्याबद्दल सांगा. हरे कृष्ण. मनाची तपस्या कशी करायची हे भगवंतांनी अगदी प्रॅक्टिकली सांगितलं. आपण त्याच्यावरती एक पूर्ण लेक्चर त्याच्यासाठी सेपरेट ठेवला होता. मनाची तपस्या सांगताना पहिला शब्द भगवंत वापरतात ते म्हणजे समाधान. संस्कृत मध्ये काय शब्द वापरलाय माहिती नाही. मन सदैव समाधानी असलं पाहिजे, ती आहे मनाची तपस्या. त्याच्यामध्ये सगळं कंट्रोल मग आपोआप होतं. बऱ्याच लोकांना हे समजत नाही, कारण आपल्याला अनादि अनंत जन्मापासून
आणि या जन्मामध्ये देखील विशेष करून लहानपणापासून आपल्या आई वडिलांपासून, नातेवाईकांपासून, शिक्षकांपासून, शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी सगळीकडे एकच गोष्ट आपल्याला शिकवली जाते, जेवढं जास्त जमवता येईल, जेवढं जास्त गोळा करता येईल, जेवढं जास्त संग्रह करता येईल, तेवढं तुम्ही सुखी होणार. आणि मनाच्या तपस्येमध्ये एक्झॅक्टली याच्या बरोबर उलट सांगितलं. बरोबर याच्या उलट सांगितलं. जीवनातल्या आपल्या गरजा कमी करणे, कमीत कमी गोष्टींवरती जगता आलं पाहिजे आपल्याला. तो मनाची तपस्या परफेक्टली करू शकतो. अगदी कमीत कमी गोष्टीमध्ये जगता आलं पाहिजे. इथे भगवंत मनाच्या तपस्येमध्ये सांगत नाहीत एक गोष्ट, परंतु भागवतामध्ये हे डिटेलमध्ये सांगण्यात येतं. काय काय सांगितलं अजून मनाच्या तपस्येमध्ये? समाधान, सरळपणा, साधेपणा, सिम्प्लिसिटी, सिंपल वागलं पाहिजे. राहणीमान आपलं सिंपल असलं पाहिजे, आपले विचार सिंपल असले पाहिजेत, आपलं आचरण सिंपल असलं पाहिजे. आत्मसंयम आणि भावशुद्धी, भाव शुद्ध असले पाहिजे. इथे एक गोष्ट याच्याशी रिलेटेड आहे इनडायरेक्टली, परंतु ती भागवतामध्ये खूप डिटेलमध्ये श्रील प्रभुपाद सांगतात. ती म्हणजे दुसऱ्यांवरती कधीही आपण अवलंबून जीवन जगलं नसलं पाहिजे. हे जे आजकाल आपण शाळा कॉलेजेसमध्ये शिकून आजकालचा जो समाज आहे तो इतका कॉम्प्लिकेटेड करून ठेवलाय. आपण बारीक सारीक गोष्टीला आपण दुसऱ्यांवरती अवलंबून आहे. सकाळचा चहा आपल्याला दुसऱ्यांवरती अवलंबून आहे. दूध नसेल तर आपण चहा करू शकत नाही. चहा पावडर दुसऱ्यांवरती अवलंबून. त्याच्याबरोबर नाश्त्याला बाहेरूनच मागवतो आपण, दुसऱ्यांवरती अवलंबून. धनधान्य दुकानातून आणावं लागतं. एकही गोष्ट अशी आपल्याला आपली अशी नाही आहे ज्याच्यासाठी आपण दुसऱ्यांवरती अवलंबून नाही. आज या घडीला कलियुगामध्ये भागवतमध्ये अगदी पहिल्याच स्कंदामध्ये मला वाटतं दुसऱ्या का तिसऱ्याच अध्यायामध्ये श्रील प्रभुपाद ही गोष्ट समजावून सांगतात. जोपर्यंत आपण अशा प्रकारे दुसऱ्यांवरती अवलंबून असतो तोपर्यंत आपण भगवंतांवर अवलंबून राहू शकत नाही सहजासहजी. What's this one Facebook comment? What is that? त्यामुळे हे डिपेंडन्स ज्याला म्हणतात. आता आपण या अध्यायाच्या शेवटी आपण हे वाचणार आहोत की भगवंतांना शरण जाणे म्हणजे भगवंतांवरतीच फक्त अवलंबून राहायला शिकणे. हे येस, मन हे सगळ्यात बलवान आहे. अर्जुन म्हणतो प्रमाते बलवत दृढम, आहे ना 6व्या अध्यायामध्ये. परंतु त्याला उत्तर काय तुम्ही वाचलेलं नाहीये. भगवंतांनी त्याला उत्तर काय दिलं? भगवंत त्याला उत्तर देतात की होय, मला मान्य आहे, मन खूप बलवान आहे, खूप दृढ निश्चयी आहे, करायचं ठरवलं की करताय, त्याला कोणी थांबवू शकत नाही. परंतु शास्त्रांचा अभ्यास करून ज्ञानाच्या आधारावरती मनाला देखील कंट्रोल करता येतं. आणि म्हणून हा ज्ञानाचा जो मार्ग आहे तो जेव्हा आपण एखाद्या प्रामाणिक गुरुकडून ज्ञान घेऊन त्या ज्ञानामध्ये स्थित होतो तेव्हा मनाला कंट्रोल करणे काही कठीण जात नाही ऍक्च्युली. मायावादी लोक करतात, आपल्याला तर इझिली झालं पाहिजे. श्रील प्रभुपाद नेहमी म्हणतात मायावादी लोक करतात, आपल्याला तर इझिली झालं. जो भगवंतांना शरण गेलेला आहे त्याच्यासाठी मन कंट्रोल करणे अतिशय कठीण नाही. जो भगवंतांना शरण गेलेला नाही त्याच्यासाठी मन कंट्रोल करणे अतिशय कठीण आहे. आणि म्हणूनच मी नेहमी म्हणत असतो की आपण तिलक कंठीमाळा लावून
स्वतः जप मागचे 10 वर्ष झालं करतोय, परंतु अजूनही आपण भगवंतांना शरण गेलो नाही, जायला तयार पण नाही. बऱ्याच लोकांना राग येतो हे ऐकल्यानंतर, बऱ्याच लोकांना वाईट वाटतं हे ऐकल्यानंतर, परंतु हीच सत्य परिस्थिती आहे. आपण म्हणतो श्रद्धा ही भक्तीची पहिली पायरी आहे, परंतु ऍक्च्युली आपण त्या पहिल्या पायरीवरती पण चढलेलो नाही अजून. आपण दृढ निश्चयी झालं पाहिजे. हे जे ज्ञान आपण ग्रहण करतो त्याचं आचरण लगेच केलं पाहिजे, मग आपण विसरत नाही किंवा आपली श्रद्धा डळमळीत होत नाही, मन कमकुवत होत नाही. प्रभुपाद भगवद्गीतेच्या सुरुवातीला म्हणतात की तुम्हाला भगवान श्रीकृष्ण कोणी माहीत नसेल तरी चालतंय, तुम्ही भगवान श्रीकृष्णांना भगवान मानलं नाही तरी चालतंय, परंतु हे जेव्हा भगवद्गीता वाचायला घेता तेव्हा वाचत असताना निदान तुम्ही अज्युम करायला काय म्हणतात, गृहीत धरा की हे जे भगवान वाच्य लिहिलेलं आहे ते खरोखरचे भगवान आहेत आणि ते आपल्याला सांगतात. हे जर तुमच्या डोक्यात नसेल तर तुम्ही भगवद्गीता वाचून काही उपयोगाचं नाही. आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना अजून भगवंतांना मान्यच करायचं नाही, भगवान आहेत, आपल्या मनाचंच ऐकायचंय. त्यामुळे हे जे आपण वाचतो, मनाला कंट्रोल कसं करायचं भगवंतांनी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. समाधान, सरळपणा, गांभीर्य, आत्मसंयम आणि भावशुद्धी हे मानसिक तप आहेत. हे करायला सुरुवात केली पाहिजे. आणि अगेन सगळ्या गोष्टीचा शेवट याच्यातच होतो की हे तुम्हाला फास्ट करायचं असेल, हे तुम्हाला परफेक्टली करायचं असेल, आनंदी राहून करायचं असेल, तपश्चर्या म्हटलं की दुःख आलं, कंट्रोल आला, काय करायला सकाळी उठायलाच पाहिजे काय असं न म्हणता आनंदाने उठायचं असेल, आनंदाने करायचं असेल, फास्ट करायचं असेल, लगेच करायचं असेल, त्यासाठी एकच मार्ग आहे, शुद्ध भक्तांचा संग कायम ठेवणे. संघामध्येच हे घडत असतं. मन आपलं कमकुवत का होतं? वाईट संघामध्ये. आपली इच्छा नसते बियर प्यायची, तरी आपण 4 मित्रांच्या बरोबर बसल्यानंतर पितो. संघाचा परिणाम असतो. हो की नाही? चला म्हटलं की आपण जातो. एक आमच्या इथले एक प्रभूजी होते, ते रेग्युलरली यायचे सत्संगला. मधूनच बरेच दिवस आलेच नाहीत. मग त्यांना एक दिवस मी भेटल्यानंतर म्हटलं, काय आजकाल सत्संगला दिसत नाही, काय सांगायचं प्रभूजी, बरोबर सत्संगाच्या दिवशी काहीतरी काम निघतंय, माझा मित्र येतोय, ते मला म्हणते चल कोल्हापूरला जाऊन येऊया, जरा काम आहे, इकडे जाऊन येऊया, जरा काम आहे, तिकडे जाऊन येऊया, जरा काम आहे, काय करायचं मला काही समजत नाही. मी त्याला एका वाक्यात सांगितलं, त्या मित्राशी तुला संबंध तोडायचे, दॅट्स इट. त्या मित्राशी तुम्हाला संबंध तोडायचे. बरेच जणांना वाटतं की हे थोडंसं अति होत आहे, मित्रांशी संबंध तोडायचा, नातेवाईकांशी संबंध तोडायचा. उगीच नाही तोडायचा, त्यांच्यामुळे तुमचं मन कंट्रोलमध्ये राहत नाही म्हणून तोडायचं. काही उपयोगच नाही आहे ना असा संबंध ठेवून, हो की नाही? प्रभुपादांनी हा जो नियम दिलेला आहे, नशा न करणे, हे मनाच्या कंट्रोलसाठी. मग बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, प्रभूजी नशा ठीक आहे, परंतु कांदा लसूण त्यात काय प्रॉब्लेम आहे, त्याचा आणि आपला काय संबंध आहे? चहा, कॉफी, चॉकलेट. इथल्या एक माताजी बरेच वर्ष इस्कॉन मध्ये आहेत, ऍक्च्युली ते चॉकलेट वापरायचे सगळीकडे, केक मध्ये. मी त्यांना शिलप्रभुपादांनी लिहिलेलं, शिलप्रभुपादांनी बोललेलं दाखवलं की चॉकलेट हे देखील नशेमध्येच येते, बंद करायचं, तरी ते मान्य करायला तयार नाही. पुढच्या आठवड्यात परत केलाच त्यांनी. तुम्ही प्रभुपादांचं पण ऐकणार नाही, तुम्ही भगवंतांचं पण ऐकणार नाही, तुमचं मनच तुमच्या कंट्रोलमध्ये नाही. कोण कंट्रोलमध्ये ठेवणार तुमच्या मनाला? जो आसुरी प्रवृत्तीचा असतो त्याला कोणीही सांगा, तो स्वतःच्या मनाचंच करणार. त्याच्यासाठी अशा संघामध्येच राहावं लागतं. ते का केले? कारण त्यांचा संघ चुकीचा आहे.
ते मी म्हटलं त्यांना, अहो माताजी तुम्हाला प्रभुपादांनी लिहिलेलं दाखवलं तरी पण तुम्ही करताय. नाही नाही, आमच्या वरिष्ठ भक्तांनी सांगितलं. हे सगळा गोलमाल आहे. आपला संघ जोपर्यंत चुकीचा आहे तोपर्यंत आपल्याला प्रगती करणे इम्पॉसिबल आहे, अशक्यप्राय गोष्ट आहे. प्रभुपाद सांगतात, संघ, पुस्तक वाचन करणे, जप करणे आणि प्रसाद, हे 4 गोष्टी कधीच सोडल्या नसल्या पाहिजेत. आपण कधीच सोडल्या नसल्या पाहिजे. आणि संघ म्हणजे चांगला संघ कुठला, वाईट संघ कुठला, हे पण कळायला पाहिजे. हे बऱ्याच जणांना अजून माहितीच नाही. बऱ्याच जणांना हेच माहिती नाहीये की हे जे 4 नियम दिले त्याच्या मागे दया, सत्य, तप आणि शौच हे धर्माचे 4 स्तंभ आहेत. नशा न करणे म्हणजे हे तपस्येसाठी दिलेलं असतं. चहाचा तुम्ही जर वैज्ञानिकरित्या त्याचं विश्लेषण करून बघितलं तर चहामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम होत नाही. उलट जे शास्त्रज्ञ सांगतात ते बरोबर पण आहे. चहामध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट्स असतात. अँटीऑक्सिडंट्स मध्ये म्हणजे ज्याच्यामुळे तुम्हाला कॅन्सर होणार नाही, पचनक्रिया चांगली होईल, सगळं व्यवस्थित होईल. चायनीज लोक खूप चहा पितात. मग आपल्या गुरूंनी का सांगितले बंद करायला? कारण त्याच्याने मनाची तपस्या भ्रष्ट होते, सवय लागते. त्यामुळे मनाची तपस्या तुमची गुलाबजामुनने, चपातीने, भाकरीने, भेंडीची भाजीने जरी तपस्या भंग होत असेल, म्हणजे मन कंट्रोलमध्ये राहत नसेल, ते देखील तुमच्यासाठी नशेचीच गोष्ट आहे. ती देखील बंद केली पाहिजे तुम्ही. तर हे सांगण्याचा माझा उद्देश असा आहे की तत्वज्ञान आपण समजावून घेतो आणि तिथल्या तिथे सोडून देतो. ते आचरणात कोण आणणार? आचरणात आणलं तर मग ते आपण विसरू शकत नाही. मग मन कंट्रोल करायला जास्त वेळ लागत नाही. मग हे शास्त्रामध्ये आपल्या आचार्यांनी असं का सांगितलंय? का? कारण तुम्ही मन कंट्रोल करायला अशा प्रकारे शिकला. कांदा, लसूण, चहा, कॉफी, नशा, गांजा, सिगरेट, व्यभिचार, जुगार, सगळ्यापासून तुम्ही स्वतःला हळूहळू हळूहळू कंट्रोल करायला शिकला. या बारीक सारीक गोष्टी आहेत, मान्य आहे, परंतु हे तुमच्या मनाला प्रोग्रॅमिंग करतं. मनाला हळूहळू प्रोग्रॅमिंग करतं. मनाला प्रोग्रॅमिंग करणे खूप गरजेचं आहे. त्या दिवशी मी खूप वेळ घालवला याच्यावरती, तुम्हाला आठवते का बघा. मनाला आपण अशा प्रकारे प्रोग्रॅम केलं पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टीतून. मग एक दिवस तुमच्या समोर 2 लाख रुपये आणि हातात चाकू असेल तरी तुमचं मन कंट्रोलमध्ये राहणार, कारण त्याला तुम्ही तसं प्रोग्रॅम केलंय. काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे हे सांगितलंय, प्रवृत्तींच्या, निवृत्तींच्या, त्याला डेली बेसिसवरती तुम्ही मनाला प्रोग्रॅम केलंय. सत्संगामध्ये, चांगल्या भक्तांच्या संघामध्ये मन खूप पॉवरफुल असतं. तुम्ही बऱ्याच जणांनी तुम्ही ऐकलं असेल. ऍक्च्युली एक शास्त्रज्ञ होता, छोटीशी कथा आहे सांगतो मी. एक शास्त्रज्ञ होता, तो मोठे मोठे फ्रीज तयार करायचा. इंजिनियर होता, शास्त्रज्ञ इंजिनियर होता. मोठे मोठे फ्रीज तयार करायचा, इंडस्ट्रीमध्ये लागणारे, कोल्ड स्टोरेज सारखे. आणि एक दिवस त्यानेच तयार केलेल्या फ्रीजमध्ये तो अडकला, बाहेरून कुलूप लागलं आणि सगळे घरी गेले आणि रात्रभर त्याला त्याच्यामध्येच थांबावं लागलं. सकाळी आले लोक, दुसरे कामगार आले, त्यांनी ते फ्रीज उघडला तर त्याची बॉडी पूर्ण, फ्रीझरमध्ये बॉडी ठेवल्यावरती कशी झालेली असते की नाही, दगडासारखी, बर्फासारखी झालेली, आणि तो मेलेला. पण तो सगळ्यांना आश्चर्य या गोष्टीचं वाटायला लागलं की तो फ्रीज जो होता तो पॉवर सप्लायला जोडलेलाच नव्हता, तो ऑनच नव्हता. परंतु त्या इंजिनियरच्या मनामध्ये काय झालं, भीती निर्माण झाली. मनाने त्याच्या शरीरातलं टेम्परेचर बदललं. त्याला लगेच आठवायला लागलं की अरे आपण फ्रीज मध्ये अडकलोय, आता टेम्परेचर, तापमान 0च्या खाली जाणार, आपण घोटणार, आपलं रक्त घोटणार, आपण मरणार. आणि एक्झॅक्टली तसंच त्याच्या शरीरामध्ये झालं. ही सत्य घटना आहे, 100% सत्य घटना आहे. मनाला जसं तुम्ही ट्रेनिंग द्याल त्याप्रमाणे मन वागतं. त्यामुळे हळूहळू मनाला आपण ट्रेनिंग दिलं पाहिजे.
चांगल्या संघामध्ये राहून चांगल्या गोष्टी करायचं ट्रेनिंग जर आपण द्यायला लागलो, मन कंट्रोलमध्ये राहतं. मन कंट्रोल आपण करू शकतो. नसेल तर मनाचं आपण ऐकणार, आपलं मन कधीच ऐकणार नाही. मी एका वाक्यात तुमचं उत्तर दिलं असतं, शुद्ध भक्तांच्या संघामध्ये आपोआप मन कंट्रोल होतं, पण त्याच्याने तुमचं समाधान होणार नाही. कसं होतं शुद्ध भक्तांच्या संघामध्ये मन आपोआप कंट्रोल? त्याचं प्रोग्रॅमिंग होतं. आनंदाच्या गोष्टी त्याला दिसायला लागतात, आनंदाच्या गोष्टी त्याला कळायला लागतात, ज्या पूर्वी कधी त्याने पाहिलेच नव्हत्या, पूर्वी कधी अनुभव घेतलाच नव्हता. पूर्वी त्याला बियर पिण्यामध्येच आनंद होता. अशा प्रकारे मनाला ट्रेनिंग दिलं पाहिजे, प्रोग्रॅमिंग केलं पाहिजे मनाचं. व्हेरी इम्पॉर्टंट. बऱ्याचदा आपल्यावरती आपल्याला दोष दिला जातो की तुम्ही ब्रेन वॉशिंग करताय. आपल्या क्लासला येणाऱ्यांच्या घरातले पण बऱ्याचदा म्हणतात की तुमचं ब्रेन वॉशिंग केलंय श्यामानंद प्रभूंनी. आमच्या इथले एक प्रभूजी आहेत ऍक्च्युली, त्यांच्या माताजी म्हणतात, माझ्या समोरच म्हणतात कधी कधी चेष्टेने. परंतु शिला प्रभुपाद म्हणायचे की येस, ब्रेन वॉशिंगच करायचंय आपल्याला, मनाला बदलायचंच आहे आपल्याला चांगल्या पद्धतीने. का बदलू नये? तर एखादी गोष्ट चांगली असेल तर त्याच्याने वॉश करायला काय हरकत आहे? आता सध्या तुम्ही जेव्हा टीव्ही बघता, मोबाईलवरती व्हिडिओ बघता, ड्रायव्हिंग करत असताना मोठे मोठे पोस्टर बघता, ते सगळे तुमचे ब्रेन वॉशच करालेत, ते सगळे तुमच्या मनाला प्रोग्रॅमिंगच करालेत. ऑफिसमध्ये जाता, ऑफिसचे कलिग तुमच्या मनाला प्रोग्रॅमिंग करतात. टीव्हीवरची ऍडव्हर्टाइजमेंट, मोबाईलवरची ऍडव्हर्टाइजमेंट, हे सगळं तुमच्या मनाला प्रोग्रॅमिंग करायचंच काम आहे. पाश्चात्य देशामध्ये जाऊन, आणि आता इथे पण सुरू झालेलं आहे, पैसा नसला तरी कर्ज काढून आपण ती गाडी घेतो. तेवढी अक्कल देवाने पण दिलेली होती, पण ती आता गेली. पूर्वीची लोक तेवढी तरी कंट्रोल करत होते मन, आता आपण करू शकत नाही. का? कारण ते ऍडव्हर्टाइजमेंटने आपल्या मनाला प्रोग्रॅमिंग केलेलं असते. रोज उठून टाटा नेक्सॉन रोज उठून. आणि आजकाल तर असं झालेलं आहे की तुम्ही 2 वेळा बघितला, परत मोबाईल उघडला की 10 पण तेच येतात. कारण ते तुम्हाला ट्रॅक करतायत, तुम्हाला काय आवडतं तेच दाखवत आहेत. तुम्ही जरा कुठे सर्च केला, हे कुठे मिळतंय, फेसबुकमध्ये लगेच येते, आमच्याकडून घ्या. हे सगळं तुमच्या मनाला ट्रेनिंग द्यायचं काम आहे, मनाला प्रोग्रॅमिंग, मनाला कंट्रोल करायचं, वशीकरण करायचं काम आहे. आणि हे होऊ नये असं वाटत असेल तर दुसऱ्या मार्गाने मनाला तुमच्या ब्रेन वॉश केलंच पाहिजे, त्या मनाला तुमच्या ट्रेनिंग दिलंच पाहिजे, प्रोग्रॅमिंग केलंच पाहिजे, त्याला वशीकरण केलंच पाहिजे चांगल्या मार्गाने. हा एकच मार्ग आहे त्याच्यावर. त्यामुळे तुम्ही भक्तांच्या संघात जाऊन राहावा, करा, हे सगळं करून बघा, तुम्हाला त्यातला अनुभव येईल. सोपं आहे, ऍक्च्युली खूप सोपं आहे. आपल्याला अवघड वाटतं कारण आता सध्या आपण भुललेलो आहे. भूल भुलैया, प्रभुपाद म्हणतात, भूल भुलैया, जगमगाट जो आहे भौतिक दुनियेचा, तो कलियुगामध्ये जास्त असणार आहे. खरोखरचा जगमगाट. एलईडी बोर्ड दिसेल तिकडे, एलईडीचे बोर्ड, कलरफुल बोर्ड. कारची बॅटरी जरी विकायची असली तरी त्याच्या बाजूला एक सुंदर स्त्री असते अर्धनग्न. काय करणार मन? मन बिचार काय करणार? त्या मनाला सदैव शुद्ध भक्तांच्या संघामध्ये ठेवलं पाहिजे. हा एकच उपाय आहे त्याच्यावर. हरे कृष्ण. आणखीन कुणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? It goes on for 3-4 minutes, 5 minutes, 10 minutes. No. One question I have. Yeah, it's very. ऍक्च्युली कसं असतं, हे बऱ्याचदा सांगितलेलं आहे, सगळ्यांना माहिती पण आहे, परंतु कलियुगाच्या प्रभावामुळे, कलीच्या प्रभावामुळे आपली
बुद्धी नष्ट होत चाललेली आहे, आपली स्मृती कमी होत चाललेली आहे, आयुष्य कमी होत चाललेलं आहे, सत्वगुण कमी होत चाललेले आहेत, बल, करुणा, दया. मग हे पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, पुन्हा पुन्हा आठवण करून द्यावी लागते. हरे कृष्ण. This remote control loses connection. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हे करावं लागते मग आता.